नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। दलित मित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीने विनम्र अभिवादन। कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जीप अध्यक्ष दलित मित्र स्व दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली। या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। त्याचप्रमाणे स्व डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ पाटील यांनी, स्व दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक व स्व विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक महेंद्र बागी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी उपस्थित संचालक, इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई, अनिल कुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ मानी, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, इंद्रजीत पाटील, अमर यादव, निजामसो पाटील, दरगू माने गावडे, ज्योतिकुमार पाटील, सिद्धगोंडा पाटील, सुरेश कांबळे, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, सौ संगीता पाटील कोथलीकर, सौ अस्मिता पाटील, तज्ज्ञ संचालक विजय सूर्यवंशी, निमंत्रित मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर खान मिस्त्री, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे यांचेसह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते। तसेच दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, निलेश गावडे, नागरसेवक महादेव कुलकर्णी, शिवाजी पाटील कौलवकर, त्याचप्रमाणे दत्त भांडार, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, कामगार सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।